मित्रांनो, आपण आहोत टी कोड 1122. समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आज आपण बघूया परमिशन इन लिनक्स. तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फाईल सिस्टम कशी असते आणि कशी वर्क करते हे समजावलं आहे. आणि लिनक्समध्ये फाईल सिस्टम कसं वर्क करतं हे तुम्हाला आलंच पाहिजे. तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर फटाफट जाऊन तो व्हिडिओ पहिला बघून त्याच्या अगोदर मी तुम्हाला बेसिक कमांड आणि आर्किटेक्चर पण लिनक्सचं समजावलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज फॉलो केले नसतील तर पटापट जाऊन ते व्हिडिओज बघून या आणि नंतर फाईल सिस्टम परमिशन इन लिनक्स ते शिकायला घ्या. तर आज आपण बघूया नक्की परमिशन्स म्हणजे काय आणि द्यायच्या कशा असतात. तर बघा मी तुम्हाला सांगते. आता जर आपण एका ऑर्गनायझेशन मधून काम करतोय, ठीक आहे, एका ऑर्गनायझेशन मध्ये आपण वर्किंग आहे आणि आपल्याकडे खूप साऱ्या फाईल्स, खूप सारे फोल्डर्स असं सगळं मेंटेन केलेलं आहे, ठीक आहे. तर आता जर मी दुसऱ्या ग्रुपची आहे किंवा आता ऑर्गनायझेशन वेगवेगळी टीम असते बरोबर, एक डेव्हलपरची टीम, एक डेव्हऑप्सची टीम, एक डेटाबेसची टीम. तर अशा प्रकारे ह्या टीम्स असतात. आता जर मी दुसरी टीम मधले असेल आणि त्या फाईलचा एक्सेस मला जर कोणाला प्रोव्हाइड करायचा नसेल किंवा काही होऊ शकतं, कोणी डिलीट मारू शकतं किंवा ते कोणी उडवू शकतं. जर फ्रेशर तुम्ही असाल तर चुकून किंवा कसं पण ते उडवू शकतं, राईट. सो त्यासाठी परमिशन्स बनलेलं आहे. आपण एक्सेस फाईलला किंवा फोल्डरला कशा प्रकारे देतो किंवा कोणाला एक्सेस द्यायचा किंवा कोणाला नाही असं ठरवण्यासाठी परमिशन्स दिलेल्या आहेत. तर लिनक्समध्ये ना एक कमांड आहे ch मोड म्हणून. ch मोड कमांडनी आपण काय करतो, फाईलची किंवा फोल्डरची परमिशन चेंज करतो आणि परमिशन चेंज केल्यानंतर ch वोन अशी एक कमांड आहे, त्याने आपण वोनर चेंज करू शकतो. जर मी आज कोणती फाईल क्रिएटेड केली आहे आणि सपोज मला ती असं दाखवायचं की त्याचा वोनर चेंज करायचा आहे, जर मला असं दाखवायचं की ती फाईल कोणीतरी आरोहीने बनवलेली आहे, तर आपण ch वोन या कमांडनी ती बदलू शकतो. तर ch मोडच्या नंतर आहे ना आपल्याला एक स्पेसिफिक नंबर द्यावा लागतो किंवा अल्फाबेट द्यावे लागतात आणि त्याच्या पुढे जे काही फोल्डर किंवा फाईलचं नाव आपल्याला द्यायला लागतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ch मोड कमांड ही वर्किंग असते. तर आज आपण बघूयात नक्की ते जे परमिशन्स आहेत ते कशा प्रकारे देतात. तर इथे बघा, जर तुम्ही आहे ना टर्मिनलवर LL किंवा LS-A किंवा LRT असं काही टाईप केलं ना तर तुम्हाला इन डिटेल मध्ये फोल्डरचं हे दिसतं, फाईल्स आणि फोल्डर दिसतात. लाईक तुम्ही कुठल्या डेटला तो क्रिएटेड केलाय किंवा त्याचं वोनर कोड आहे किंवा टायमिंग, सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. तर त्याच्यामध्ये ना असे डॉट 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 तुम्हाला दिसतील आणि तिथे काहीतरी असं RWX RWX असं काहीतरी दिसेल. तर आता हे नक्की काय आहे हे समजवण्यासाठी मी तुम्हाला इथं आणलंय, ठीक आहे. तर आता ते नक्की बघूया नक्की ते काय आहे. तर आता हा R जो आहे ना, R तो म्हणजे रीड म्हणजे R आहे. त्याच्यानंतर हा W जो आहे ना तो राईट म्हणजे W आहे आणि हा X जो आहे ना तो एक्झिक्युटेबल असं म्हणतात, त्याला एक्झिक्यूट करणं. तर असं RWX अशी परमिशन असते. तर आता हे 3 डॉट जे आहेत ना ते त्याच्यासाठीच आहेत. RWX रीड राईट एक्झिक्यूट, ठीक आहे. त्यानंतर परत RWX रीड राईट एक्झिक्यूट. आता तर हे जर रीड राईट एक्झिक्यूट आहे तर हे 3 कशाला दिलेले आहेत. तर 3 देण्यामागचं कारण, एक जो पहिला असतो ना मित्रांनो तो असतो युजरसाठी. म्हणजे युजर कोण, आपण सगळे जे लिनक्स मध्ये जे युजर्स आहेत ते आपण सगळे. युजर म्हणजे हा फर्स्ट जो कॉलम असतो, फर्स्ट 3 डॉट्स म्हणजे युजरच्या परमिशन. युजरला राईटची परमिशन आहे का, युजरला रीडची परमिशन आहे का, युजरला एक्झिक्यूटची परमिशन आहे का, ते हे दर्शवतो, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे ना, दुसरा कॉलम म्हणजे ग्रुप म्हणजे काय, तर जसं डेव्हलपरचा ग्रुप आहे, जसं डेव्हऑप्सचा ग्रुप आहे, जसं डेटाबेसचा ग्रुप आहे, तर यालाच ग्रुपिंगसाठी काय दिलेलं आहे, हा कॉलम दिलेला आहे. तर ग्रुपला कुठली कुठली परमिशन आहेत, राईटची परमिशन आहे, रीडची परमिशन आहे, एक्झिक्यूटची परमिशन आहे. त्यानंतर येतो तिसरा कॉलम. आता तिसरा कॉलम म्हणजे काय, तर तिसरा कॉलम म्हणजे नॉन रजिस्टर्ड युजर, जे युजरच नाहीयेत लिनक्स मध्ये, जस्ट असं रॅन्डम पर्सन आले आणि तो जर चालवत असेल तर त्याला ही परमिशन देतात, रीड राईट एक्झिक्यूट.
तर तुम्हाला समजलं असेल नक्की रीड राईट एक्झिक्यूटचा अर्थ. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये ना आपण बघूयात नंबर्स कसे यूज केले जातात. आता रीडला काय नंबर दिलेला आहे, 4 नंबर दिलेला आहे. तर हे नंबर्स तुम्ही नोट डाऊन करा कुठेतरी, कारण की लवकरात लवकर तुम्हाला हे लक्षात येत नाही. जसं जसं तुम्ही पुढे जाल किंवा तुम्ही प्रॅक्टिस कराल टर्मिनलवर, तसं तसं तुम्हाला ते लक्षात राहतील. ठीक आहे, तर आत्ता एवढं हेक्टिक वाटून घ्यायची गरज नाहीये. जस्ट रिमेंबर की आपण काय शिकतो आणि नोट डाऊन आणि सगळ्या गोष्टीचं डॉक्युमेंट करायला शिका. जे काही आतापर्यंत आपण शिकलो वहीमध्ये लिहून घ्या आणि सगळं डॉक्युमेंट करा. ठीक आहे, तर आता बघा आर म्हणजे काय आहे, 4 नंबर आहे त्याला, 4. त्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय, राईट. राईटला कुठला नंबर आहे, 2 नंबर आहे, 2. त्यानंतर एक्झिक्यूटला नंबर काय आहे, 1. तर आता आणि जर कोणाला काहीच परमिशन द्यायची नाही, म्हणजे राईटची पण द्यायची नाही, रीडची पण द्यायची, एक्झिक्यूटची पण द्यायची नाही, तेव्हा आपण 0 लिहितो, म्हणजे कुठलीच परमिशन नाही. तर आता आपण थोडंसं एक्झाम्पल बघूया नक्की एक्झाम्पल मध्ये ते कसं वर्क होतं, आणि मी तुम्हाला एक्झाम्पल इथे क्रिएट करते. ठीक आहे, आता सपोज इथे काय लिहिलंय, chmod 777 आणि फाईलचं नाव, म्हणजे या फाईल .txt ला आपण काय दिली आहे, 777 ची परमिशन दिली आहे. आता मला सांगा की नक्की 77 म्हणजे काय परमिशन आहे ही. आता 7 कुठून आला हा, तर 7 म्हणजे आता हे जे फर्स्ट आहे ते आपण कशासाठी बघितलं होतं, युजरसाठी. बरोबर, युजरसाठी हा ग्रुप आहे तो युजरसाठी आहे. तर युजरला आपण काय दिलेलं आहे, 7 ची परमिशन दिली आहे. आता 7 ची परमिशन म्हणजे काय, तर 4 आणि 2 किती झाले, 4 2 म्हणजे किती झाले, 4 5 6 आणि 6 नंतर हा 1 7, असा मिळून या सगळ्यांचा बेरीज प्लस मिळून काय झाली, 7. म्हणजे आपण युजरला काय परमिशन देतोय, रीड राईट एक्झिक्यूट, म्हणजे तिन्ही परमिशन आपण कोणाला देतोय, युजरला देतोय. आता दुसरं काय आहे, दुसरा ग्रुप जो आहे तो कशासाठी आहे, ग्रुपसाठी आहे, ग्रुपसाठी. आता ग्रुपला आपण कुठली परमिशन दिली, परत 4 प्लस 2 म्हणजे राईट, 4 5 6 आणि हे एक्झिक्यूटचा 1 म्हणजे टोटल 7. म्हणजे इथे काय, ग्रुपला कुठली आहे परमिशन, रीड राईट एक्झिक्यूट, म्हणजे ग्रुप हे रीड पण करू शकतं, राईट पण करू शकतं आणि एक्झिक्यूट पण करू शकतं. त्यानंतर येतो हा ग्रुप म्हणजे नॉन युजर वाला, म्हणजे नॉन रजिस्टर युजर. आता नॉन रजिस्टर युजरला कुठली परमिशन आहे, 7. परत रीड 4, त्यानंतर राईट 2, 4 and 2 4 5 6 आणि राईट एक्झिक्यूटचा 1 म्हणजे 6 आणि प्लस 7. बरोबर, असा प्लसनी काय होतं, 7. तर म्हणजे या नॉन युजर ग्रुपला काय कुठली कुठली परमिशन्स आहेत, रीड राईट एक्झिक्यूट. तर आता दुसरं आपण बघूया, chmod 600 file.txt. ठीक आहे, आता file.2.txt ला काय काय परमिशन्स आहेत आपण ते बघूया. 600. आता मला सांगा हे कशासाठी आहे, युजरसाठी. बरोबर, युजरसाठी. आय होप तुम्हाला समजतं, युजरसाठी. त्यानंतर युजरला काय परमिशन आहे, 6 म्हणजे काय, राईटचा 4 आणि डब्ल्यूचा 2 म्हणजे रीडचा जो काही आहे 4 आणि राईटचा 2 म्हणजे 4 and 2 6. म्हणजे या युजरला कुठली परमिशन आहे, रीड आणि राईटची परमिशन आहे. एक्झिक्यूटची परमिशन आहे का, नो, एक्झिक्यूटची परमिशन नाहीये, म्हणजे तो युजर जो आहे तो एक्झिक्यूट नाही करू शकत. त्यानंतर आहे 0, हा दुसऱ्या ग्रुपमध्ये येतो. आता या दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे ग्रुपसाठी परमिशन. आता ग्रुपमध्ये काय आहे, 0 म्हणजे काय, डॅश, म्हणजे तो एक्झिक्यूट करू शकत नाही, तो राईट करू शकत नाही, तो रीड करू शकत नाही. त्यानंतर इथे आहे काय आहे, इथे नॉन युजर ग्रुप आहे, नॉन युजर ग्रुप जे रजिस्टर नाहीयेत. तर रजिस्टर नाहीयेत त्यांना पण काय दिलेलं आहे आपण, 0 म्हणजे काहीच परमिशन नाही, डब्ल्यूची पण परमिशन नाही, रीडची पण परमिशन नाही, एक्झिक्यूटची पण परमिशन नाहीये. तर हे लक्षात ठेवा नक्की मात्र की जर तुम्हाला नंबरनी करायचं असेल तर कसं करायचं, हे नंबर्स कसे आले, फक्त प्लस प्लस करायचं. हे जे नंबर तुम्हाला जर लक्षात आले ना की तुम्ही प्लस करून ते करू शकता. आता तुम्ही काय करा, प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला एक टास्क देते की तुम्ही आहे ना एक 1 to 20 अशा फाईल बनवा. फाईल फाईल 1.txt, फाईल 2.txt,
अशा अशा आहे ना तुम्ही 20 पर्यंत फाईल्स बनवा. त्याला आहे ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराच्या परमिशन द्या. एकाला 5 द्या, एकाला 6 द्या, एकाला 7 द्या, असं करून करून आता सपोज मला द्यायची आहे 5 6 6. आता हे जर कसं होणार, 5 म्हणजे युजरला 5 जर दिली आपण म्हणजे काय होणार, 5 4 प्लस 1 म्हणजे रीडची परमिशन आहे आणि एक्झिक्यूटची परमिशन आहे. कोणाला, युजरला 5. त्यानंतर 6 आहे. 6 म्हणजे काय, 4 प्लस 2 म्हणजे राईटची परमिशन आहे आणि डब्ल्यू म्हणजे रीडची परमिशन आहे आणि राईटची परमिशन आहे. त्यानंतर परत 6 म्हणजे काय, रीडची परमिशन आहे आणि राईटची परमिशन आहे. हे कशासाठी, फर्स्ट जो आहे तो युजरसाठी, त्यानंतर ग्रुपसाठी, त्यानंतर ऑदर्ससाठी. ऑदर्स म्हणजे नॉन रजिस्टर युजर्स. तर टास्क जो आहे तो कम्प्लीट करा. आणि माझी सगळी जर तुम्ही सिरीज पाहिली नसेल तर 1 बाय 1 हे सगळे व्हिडिओ पाहून डॉक्युमेंट करायला शिका आणि प्रॅक्टिस जास्त करा. जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही क्वेरीज असतील तर मला इंस्टाग्रामला रीच आउट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा मित्रासोबत ज्याला लिनक्स हे मराठीतून शिकायचंय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.